अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम् श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते अर्जुनाच्या मनामध्ये प्रश्न आहे की जो आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे त्याचं जीवन कसं आहे? आपल्यासारखं जीवन आहे की आपल्यापेक्षा वेगळं आहे? आणखी समाजामध्ये जर तो असेल तर आपण कसं ओळखू त्याला की हा ज्ञानी आहे? काही तुम्ही लक्षण सांगा, काही त्याचे विशिष्ट गुण सांगा. आणि हे सगळे लक्षण काल जसं मी सांगितलं आपल्यासाठी आदर्श आहे. आपल्याला असं व्हायचं आहे किंवा असं आपलं ध्येय आहे असं. आता ज्ञान झाल्यावर माणूस माणूसच राहतो, पुरुष पुरुषच राहतो, स्त्री स्त्रीच राहते. असं काही होत नाही की दोन शिंग त्याला फुटलेले याचा हा ज्ञानी आहे किंवा दोन पंख फुटले. म्हणून ज्ञानी माणसाला ओळखणं फार कठीण आहे. कारण तो आपल्यासारखंच बोलतो, आपल्यासारखं चालतो. म्हणून आमचे स्वामीजी म्हणतात की एक वेळेस तुम्ही ब्रह्म काय आहे हे समजू शकता पण ब्रह्मज्ञानीला नाही समजू शकत. कारण काही असे बाह्य लक्षण दिसत नाही. ब्रह्माला समजणं सोपं आहे पण ब्रह्मज्ञानीला समजणं कठीण. तर काय लक्षण आहे? आंतरिक लक्षण, बाह्य लक्षण. इथे तर सगळे आंतरिक लक्षण सांगितले. आणि हा प्रश्न फक्त अर्जुनाचाच नाहीये तर आपल्या सगळ्यांचा आहे. म्हणून आमचे स्वामी म्हणतात की ओळखणं कठीण आहे. म्हणूनच असं म्हटलंय की जोपर्यंत तुम्ही ज्ञानी नाही होणार तोपर्यंत तुम्हाला ज्ञानीची ओळख पटणार. खग जाने खग ही की भाषा. ज्ञानीच ज्ञानीला ओळखू शकतो. जर तुम्हाला ओळखायचं की हा ज्ञानी आहे की नाही तर तुम्ही ज्ञानी व्हा. तुम्ही असंच आहे म्हणजे तुम्ही ज्ञानी व्हा. तर हे लक्षण आपल्या जीवनामध्ये आले पाहिजे. म्हणून अर्जुनाने प्रश्न विचारले. तर आता ज्याची प्रज्ञा, ज्याची बुद्धी स्थित झालेली आहे आत्मतत्वामध्ये. बुद्धी स्थित होणे म्हणजे काय? त्याचा निश्चय पक्का झालेला आहे. निश्चय काय आहे की अहम एव परम ब्रह्म. मी परब्रह्म आहे, मी शरीर नाहीये. आणि जगत सत्य आहे. ही जी आधीची समज होती ती चुकीची आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या असं त्याची समज आहे. तर अशी ज्याची बुद्धी निश्चल आहे त्याला अर्जुन इथे नाव देतो स्थितप्रज्ञ. काल सांगितलं तुम्हाला अर्जुनाने हा नवीन शब्द कॉइन केला.
तर आता त्याचे लक्षण सांगा. तर व्यवहार करताना तो काय करतो आणि जेव्हा एकटा आहे तेव्हा काय, म्हणून किमासी तर व्रजेत किम, तो समाजामध्ये विचरण करत असताना त्याची मनस्थिती काय आहे हे तुम्ही सांगा. तर उत्तर काय दिलं इथे भगवंतानी, आंतरिक लक्षण सांगितलं, बाह्य लक्षण सांगितलं नाही. की जो काय भगवे कपडे धारण करतो तो ज्ञानी आहे असं इथे सांगितलं. इथे आंतरिक लक्षण सांगितलं की मनोगतान कामान प्रजहाती, मनामधील कामना त्याच्या सगळ्या काय सुटलेल्या आहेत, कामना त्याच्यात नाही. आणि त्या मुद्दाम शब्द टाकलाय मनोगतान. मनोगतान या शब्दाने भगवंत म्हणत आहे की कामना किंवा इच्छा आत्म्यामध्ये नसतात. कामना कोणाचा धर्म आहे, मनाचा धर्म आहे. मन काय आहे तर म्हणे वृत्ती रूप आहे, विचार रूप आहे. विचारांचा जो प्रवाह आहे त्याला म्हणतात मन. विचार आत्म्यामध्ये नाहीये. आत्म्या एका विचाराचं नाव नाहीये किंवा अनेक विचारांचं नाव नाहीये. आत्मा विचारांचा अधिष्ठान आहे, जिथून सगळे विचार उत्पन्न होत आहे. जिथे विचार सगळे स्थिर आहे, जिथे विचार लीन होतात, उत्पत्ती स्थिती लय विचारांची जिथून होते त्याला काय म्हणू, आत्मतत्व. आपण म्हणतो ना माझ्यामध्ये विचार येत आहे, आपण असं म्हणतो माझ्यामध्ये मी कोण, म्हणजे मी म्हणजे आत्मा. तर एक आहे आत्मा, एक आहे मन. तर मनोगतान हे सगळे विचार त्या मनामध्ये येतात. आता आपण चूक काय करतो, त्या विचारांशी तादात्म्य करून आपण आपल्याला जोडतो आणि जसे विचार होतात तसे आपण होत जातो. खरं म्हणजे विचारापासून मी वेगळा आहे. तर इथे म्हणतात की हे कामना, क्रोध, लोभ हे सुद्धा विचार रूपच आहे, वृत्ती रूप आहे, थॉट्स. तर या सगळ्या येतात मनामध्ये. अच्छा, इथे नुसतं कामनेबद्दल सांगितलं. क्रोध, ईर्ष्या, द्वेष, मत्सर हे सुद्धा सगळे मनाचे धर्म आहे. त्यामुळे हा काय करतो, या कामनेला सोडतो. आता एक आहे इच्छा आणि एक आहे कामना. तसे दोन्ही काय पर्यायवाची शब्द आहे. पण इथे कामनेचा अर्थ एक विशिष्ट इच्छा, साधारण इच्छा नाही, विशिष्ट इच्छा. विशिष्ट इच्छा म्हणजे काय, विषयासक्तीची इच्छा, विषय भोगांची इच्छा, विषयाकडे नेणारी इच्छा, विषयामध्ये बांधणारी इच्छा, त्याला कामना म्हणतात. आणि काल मी सांगितलं की ज्या सामान्य इच्छा येतात, जेवणाची इच्छा, झोपण्याची इच्छा, याला कामना इथे म्हटलेलं नाही. कारण त्यात ज्ञानीमध्ये सुद्धा ज्या भगवंताकडे नेणाऱ्या इच्छा आहे, मोक्षाची इच्छा, त्याला मोक्ष म्हणतात. तर ही इच्छा चांगली, ही बांधणारी नाही. हित करण्याची इच्छा, कल्याण करण्याची इच्छा, तर ही इच्छा त्याच्यामध्ये आहे. पण जर तो विषय मला मिळाला तर मला आनंद होईल, ही जी एक वृत्ती आहे ती वृत्ती नाही. सामान्य माणसांमध्ये ज्या कामना असतात तशा कामना त्याच्यात नाहीये. तर त्या कामना त्यांनी काय त्यक्त केल्या. लोक म्हणतात माझ्याकडे काही इच्छा नाही, फक्त एक इच्छा उरली, काय, शांतीची इच्छा. एकच इच्छा, शांतीची इच्छा. आमचे गुरुजी शाळा म्हणे, हिंदीमध्ये ते बोलत होते. तर तो भक्त म्हणत होता शांती की कामना है, शांती की कामना है, बस.
तर गुरुजी म्हणाले की कामना की शांती करतो. शांतीची कामना आहे, कामनेची शांती कर, आपोआप मन काय होईल शांत. ते कामनेची शांतीची इच्छा, त्याच्यामुळे मन काय अशांत आहे. शांती की कामना है, कामना की शांती करतो. तर ज्याचं मन याप्रमाणे असं शांत झालेलं आहे म्हणजे तो कोण सुद्धा. अच्छा, कामनेमुळेच क्रोध वगैरे सगळे उत्पन्न होतात. तर कामना जर कमी झाल्या तर आपोआपच क्रोध वगैरे सगळे विकारही कमी होतील, ते पुढे येईल. अच्छा, आता दुसरा प्रश्न इथे असा आहे, जर त्याच्या जीवनामध्ये काही इच्छाच नाहीये मग त्याला सुख कुठून मिळेल? आपल्याला तर इच्छा उत्पन्न होते, मग इच्छा पूर्ण करतो तेव्हा आपल्याला सुख मिळतं. तर इथे काय म्हणतात, आत्मनी एव तुष्ट. आनंद त्याला विषयाकडून मिळत नाही, स्वतःमधूनच मिळत आहे. हे पहा, एक गोष्ट पक्की आहे की आनंदाशिवाय माणूस जगू शकत नाही. आनंद तर पाहिजे. आनंद आपली गरज आहे, आवश्यकता आहे. आनंद काही छंद नाही, आवड नाही. आनंद काय एक आवश्यकता. त्याच्या जीवनामध्ये काहीच आनंद शिल्लक उरत नाही, मग तो काय म्हणतात जगण्यात काही फायदा नाही. आनंदामुळेच आपण रोज काय आपलं काम करतो, जगत आहोत. तैत्तिरीय उपनिषदात म्हटलेलं आहे, जर आनंद नसेल तर माणूस श्वास घेणार नाही. आनंदासाठीच काय घेत आहे तो, श्वास घेत आहे. आनंदामुळे जर आनंद नसेल तर श्वास घेण्याची मेहनत तो करणार नाही. असं कसं वेगळ्या पद्धतीचं अर्थ काय आहे की आपल्याला आनंद पाहिजे, आनंद थोडा मिळत आहे म्हणून आपण जगतो. आता इथे म्हणतात की आनंद फक्त जगामध्येच आहे, ही जी आपली एक वृत्ती आहे ही चुकीची आहे. कारण यांनी जगाला सोडलेलं आहे, जगाचे विषय सोडलेले आहेत, तरी हा आनंदी आहे. तर मग याला आनंद मिळत नाही. त्या अवधूतांचे 24 गुरु आहे ना, त्याच्यामध्ये त्या यदुराजाला हाच प्रश्न झाला, तुमच्याकडे आनंद कुठून आहे? तुम्ही सगळं काही सोडलं. तर म्हणे मी ज्ञान मिळवलंय तत्वाचं, सत्याचं, त्याच्यामुळे मला आनंद. आत्म्याचं जर आनंद, आत्म्याचं जर स्वरूप आपल्याला समजलं तर तुष्ट, संतुष्ट, समाधान. खरा आनंद इथेच आहे. कारण काय, विषयामध्ये जो आनंद आहे ना तो बदलत असतो. एक दिवस सुख देतो ते विषय, दुसरे दिवस तोच विषय कंटाळवाणा होतो. याचाच अर्थ आहे विषयाचा धर्म काय आहे, आनंद नाही. कारण धर्म किंवा स्वभाव किंवा स्वरूप त्याला म्हणतात जो बदलत नाही. स्वभावाचा काय, स्वभावाची काय परिभाषा आहे, जी कधी बदलत नाही. जो कधी स्वभाव पुढली आहे ना, स्वभाव बदलत नाही. साखरेचा स्वभाव गोडवा आहे तर असं नाही की आज गोड उद्या खारट परवा तिखट. गोड आहे ते गोडच आहे. तर विषय जर आनंद देणारेच आहे तर नेहमीच त्यांनी आनंद दिला पाहिजे, पण असं होत नाही. एक विषय एका दिवशी एका वेळेस इतका आनंद, तोच विषय दुसऱ्या दिवशी कंटाळवाणा किंवा तिकडे पाऊस वाटत. तर म्हणून विषयाचा धर्म आनंद आत्म्याचा आहे हे त्यांनी ओळखलंय. म्हणून संतुष्ट आत्मनि एव, याची प्रज्ञा आत्म्यामध्ये स्थित आहे आणि आत्म्यामध्येच त्याला काय म्हणत आहे, आनंद. तर आपल्यासाठी इथे शिकण्यासारखं काय आहे की विषय निरपेक्ष आनंदी राहण्याचा प्रयत्न केला विषयांशिवाय. म्हणून त्या दिवशी मी सांगितलं होतं ना, एक दिवस आपण कमीत कमी एक उपवास केला पाहिजे.
त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक उपास. एक दिवस मोबाईल टीव्ही पाहायचा नाही आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करायचा. इलेक्ट्रॉनिक व्रत याला म्हणतात. एक दिवस व्हॉट्सअप नाही पाहायचा. बापरे, कठीण आहे. लोक सारखं पाहत राहतात, काय नोटिफिकेशन आहे काय. पराधीनता बघायचंच नाही. 2 तास 3 तास कमी. तर हे उदाहरण का मी देत आहे, आपल्यासाठी द्यायचं आहे की विषयांशिवाय राहण्याचा प्रश्न. तर इथे 2 लक्षणं सांगितली. ज्ञानी निष्काम आहे आणि दुसरा आनंदी आहे. ठीक आहे, मोजत चालू. आता पुढच्या श्लोकात अर्जुनाने विचारलंय की तो कसा राहतो, म्हणजे जगामध्ये, समाजामध्ये. त्याच्या जीवनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या परिस्थिती येतात का. तर आता परिस्थितीच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या तो कसा राहतो हे वर्णन. दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. दुःखेष्वनुद्विग्न मनाः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. ते म्हणतात की दुःखेषु अनुद्विग्न मनाः. दुःखामध्ये त्याचं मन उद्विग्न होत नाही. याचा अर्थ काय, त्याच्या जीवनामध्ये सुद्धा दुःखद परिस्थिती येतात, प्रतिकूल परिस्थिती येतात. दुःखेषु आणि दुःखेषु अनेक वचन, म्हणजे अनेक असे प्रसंग येतात की प्रतिकूलता, त्रास त्याला होतो बाह्य दृष्टी. म्हणजे परिस्थिती नेहमीच अनुकूल राहील असं नाही. आता लोकांची अशी कल्पना असते, ज्ञानी झाला म्हणजे त्याला काय रोग होणारच नाही, त्याला काही थंडी वाजणारच नाही, असं नाही होणार. बाह्य परिस्थिती तर जशी सामान्य माणसाच्या जीवनामध्ये तशीच आहे. सामान्य माणसामध्ये वेगवेगळे दुःख येतात, दुःखाचे प्रसंग तसे त्याच्यामध्ये सुद्धा येतात. तर दुःखेषु म्हणजे परिस्थितीषु, सगळ्या परिस्थिती. आणि ते भगवान शंकराचार्य दुःखेषुचा अर्थ करतात आध्यात्मिकादिषु. आध्यात्मिकादिषु म्हणजे दुःख किती प्रकारचे आहे. आध्यात्मिक, आधिदैविक. एकदम पकडलं पाहिजे. तर आध्यात्मिकादिषु म्हणजे 3 प्रकारचे जे दुःख आहे त्याच्या जीवनात सुद्धा येतात. म्हणजे कोणते 3 प्रकारचे, त्यामुळे आधिदैविक दुःख. आधिदैविक म्हणजे ज्याच्यावर आपलं काही ताबा नाही. भूकंप वगैरे काय काय, पाऊस, कोरोना आपल्या आधी नाही, आपल्याला भोगावं लागतं, त्याच्यावरून जावं लागतं. यू कांट डू एनिथिंग. तर आधिदैविक. त्याचप्रमाणे आधिभौतिक दुःख, समाजामधून, परिस्थितीमधून, बाह्य म्हणजे चीज, ज्याचा आपल्याला सोर्स दिसतो की याच्यामुळे दुःख होत आहे. आता शेजारी कोणी माणूस आहे त्याच्यामुळे काही दुःख होत आहे, रस्त्यामध्ये कोणी आहे त्याच्यामुळे काही आपल्याला त्रास होत आहे. तर हे आधिभौतिक. आणखी आध्यात्मिक म्हणजे स्वतः मनामुळे आपल्याला जो दुःख होत आहे, आपल्या मनामध्येच काही विकार आहे त्याच्यामुळे.
ईर्ष्या आहे, द्वेष आहे, त्याच्यामुळे आपणच काय त्रस्त होतो, आपल्याला त्रास होतो. बाहेरून काही नाही, बाहेर सगळं ठीक आहे, पण कोणी व्यक्ती आहे तिला आपण पाहिलं आणि तिच्याबद्दल माझ्यामध्ये द्वेष आहे, तर ती मस्त आनंदात काय हसत आहे, पण माझ्या मनामध्ये काय ईर्ष्या आहे, द्वेष आहे, तर मला त्रास होतो. आध्यात्मिक असे दुःख ज्याचा सोर्स उगम मीच आहे, शरीरामधले दुःख, इंद्रियांमधले दुःख, तर असे दुःख त्याच्या जीवनावर सुद्धा येते. ठीक आहे, पण इथे मुख्य मुद्दा काय? अनुद्विग्न मना. परिस्थिती येणे हे आपल्या हातात नाहीये, पण परिस्थितीमध्ये प्रतिक्रिया व्यक्त करणे हे आपल्या हातात आहे. हे पहा, स्वाभाविक प्रतिक्रिया काय होईल दुःखामध्ये? माणूस उद्विग्न होईल. स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणजे सहज दुःखाला की आपण काय चिडचिड होते, संताप होतो, ही स्वाभाविक प्रतिक्रिया, याला म्हणतात उद्वेग. पण याच्या जीवनामध्ये ती स्वाभाविक सहज सामान्य जी प्रतिक्रिया होती ती नाही आहे, अनुद्विग्न. म्हणूनच हा विशेष आहे. उद्वेग म्हणजे काय? मनस्ताप, चिडचिड होणे, हे दुःख मलाच का मिळत आहे, कंप्लेंट करणे, तक्रार करणे, आणि त्या दुःखामुळे निराश होतो माणूस, रागही येतो, निराश, काय काय वेगवेगळे परिणाम त्याचे होतात. पण हा कसा आहे? अनुद्विग्न म्हणून. ठीक आहे, दुःख आले, आने दो. अच्छा, दुसरं काय आहे? जीवनामध्ये फक्त दुःखच येत नाही, सुखेषु, सुख सुद्धा आहे, सुखद परिस्थिती. समाजामध्ये असा कोणीच माणूस नाहीये, कोणची व्यक्ती नाही ज्याच्या जीवनामध्ये फक्त एकच एक आहे, दुसरं आलेलं आहे. सुख दुःख. सुख, नोकरी मिळत नाही तर दुःख आहे, नोकरी मिळाली सुख. पैसा नाहीये, पैसा मिळाला सुख. सुख दुःख सगळं होतं आपल्या जीवनामध्ये आहे. एक दिवस पैसा नाही दुःख आहे, लॉटरी मिळाली एकदम सुख, नोकरी मिळाली तर सुख, नोकरी गेली दुःख, जॉब येतो जातो. सध्या तर फारच आहे तरुण. अच्छा, लोक असं नाही म्हणत आजकाल, असा शब्द आहे, नोकरी त्याची गेली आहे, अजून दुसरी नोकरी लागली नाही. तर इंग्रजीमध्ये तो म्हणतो, आय एम बिटवीन द जॉब्स. असं नाही म्हणत की माझी नोकरी गेली म्हणत, कारण त्याला अपमान म्हणते. आय एम बिटवीन द जॉब म्हणजे आता दुसरं मिळेल, तर एक मिळतो दुसरा. सतत अशा या परिस्थितीत द्वंद्वात्मक परिस्थिती येतात. आता सामान्य प्रतिक्रिया काय? सुखेषु स्पृहा. सुखद परिस्थिती आली की त्याच्यामध्ये स्पृहा. स्पृहा म्हणजे काय? इथेच राहावे, चांगले दिवस नेहमीच काय राहावे, कोणी नाही वाटत, कोणाला नाही वाटत चांगले दिवस. पण काय असं होत नाही की ते नेहमीच हर दिन होत न एक समान. तर सुखामध्ये स्पृहा नाही आणि दुःखामध्ये उद्वेग नाही, ही त्याची प्रतिक्रिया. सुख दुःख हे प्रारब्धजन्य लक्षात घ्या. ज्ञानामुळे परिस्थितीवर काही परिणाम होत नाही. असं नाही की आत्मज्ञान झाल्यावर बाह्य परिस्थिती सगळ्या अनुकूल होऊन जातील असं मोज. परिस्थितीचं जे कारण आहे, परिस्थितीचा हेतू आहे, ज्ञान नाही आहे. परिस्थिती आपल्या मागचे कर्म, प्रारब्ध त्याला. ज्ञानीचं जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे त्याला रोगही होतील, त्याला सुखही मिळेल, दुःखही मिळेल. म्हणून आपण पाहतो जगामध्ये वेगवेगळे ज्ञानी, सगळ्यांच्या परिस्थिती वेगवेगळ्या. शुकः त्यागी कृष्णः भोगी नृपः जनक राघव. शुकदेव एकदम काय विरक्त आहे,
कृष्ण जो आहे इतका ऐश्वर्य त्याच्या जीवनामध्ये. राजा जनक, दशरथ हे ज्ञानी आहे, पण कसे जगाचा सगळं त्यांना जगाचे भोग ते भोगत आहे, त्यांच्या प्रारब्धामध्ये ते आहे. आता आपल्याच गुरुदेवांचं जर बघितलं, गुरुदेवांच्या जीवनामध्ये आणि तपोवन महाराजांच्या जीवनामध्ये वेगवेगळी परिस्थिती, दोन्ही ज्ञानी आहे, पण एक गुहेमध्ये बसलाय आणि एक पूर्ण विश्वामध्ये भ्रमण करताय. त्याचा तसा योग आहे. रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचं जीवनामध्ये पहा. रामकृष्ण परमहंस त्या मातेच्या मंदिरामधून कधी बाहेर गेले, दक्षिणेश्वर, आणि विवेकानंद पुढे पुढे फिरले. तर काय आहे की परिस्थिती वेगवेगळी, त्याचं जसं प्रारंभ, पण एक कॉमन वस्तू काय, समत्वम. दुःखेषु अनुद्विग्न सुखेषु स्पृहाने, म्हणजे एक शब्द याला काय म्हणजे समता. या एका ओळीमध्ये कोणता गुण सांगितला, समत्वम. परिस्थिती कधी सम होत नाही, परिस्थितीमध्ये मन सम होऊ शकते. आपलं परिस्थितीप्रमाणे मन सुद्धा विषम होतं. पण इथे काय फरक आहे, सुखामध्ये अत्यंत स्पृहा नाही, विगत स्पृहा, विगत तृष्णा इथे म्हणतात. संस्कृत एक छान वाक्य आहे, आगते स्वागतम कुर्यात् गच्छन्तम न निवारयेत. जे येत आहे त्याचं स्वागत करा आणि जे जात आहे त्याला थांबवू नका. आहे की नाही? ज्ञानी समत्व समकार होऊ शकतो, कारण त्याला माहित आहे की ते कोणतीच परिस्थिती नेहमी एकसारखी राहणारी नाही. आगमापायिनो अनित्या. गुरुजी उदाहरण आहे म्हणजे आपलं किती वेळा डोकं दुखलं आहे, अनेक वेळा डोकं दुखलं, पण ते गेलं ना दुखणं, डोकं आहे अजून. दुःख येईल ते जाईल, जर आलाय तर जात आहे, आए तो जाएंगे, राजा रंग फकीर. म्हणून असं धीर धरून तो काय त्या परिस्थितीमध्ये सम राहतो. कळतंय का? कारण याचं रहस्य काय, आपण तो उद्विग्न होऊन जातो छोट्या छोट्या गोष्टी. त्याचं कारणच ते आहे की सखोल ज्ञान नाही आपल्या तत्वाचा, आत्म्याचं. आत्मा सम आहे बरं का, आत्म्यामध्ये बाह्य परिस्थितीचा काहीच प्रभाव नाही आणि तो त्या आत्म्यामध्ये स्थित आहे. हे पहा, जर आपण मनाशी खूप तादात्म्य ठेवलं तर मनामध्ये तर वर खाली होईल, तर मी सुद्धा, पण तो आपल्याला त्या मनापेक्षा वर आहे. म्हणून समत्व. दुःखेषु अनुद्विग्न सुखेषु विगत स्पृहा. आणि दुसऱ्या ओळीत काय म्हणतात, वीतराग भय क्रोध. तीन हे जे विकार आहे हे त्याच्या जीवनात नाहीये. कोणकोणते? राग, भय, क्रोध. राग म्हणजे आसक्ती. राग केव्हा आपल्याला होतो? राग म्हणजे मराठीचा राग नाही, राग म्हणजे आसक्ती. आसक्त माणूस तिथेच होतो जिथे त्याला सुख मिळतं. सुख आहे, जिथे जिथे सुख तिथे तिथे आसक्ती. आणि मनाचा असं काही स्वभाव आहे, थोडं त्याला सुख मिळेल तर लगेच तिथे मन चिकट, रंजनात रागा, रंज का चिकटणे. तर राग रंग त्याच्यावर काय लागतो, प्रेमाचा रंग, आसक्तीचा रंग, त्याला राग. अच्छा, राग, वीतराग म्हणजे विराग, ज्याच्यामध्ये राग नाहीये, आसक्ती नाहीये. अच्छा, आसक्तीचा संबंध भयाशी आणि क्रोधाशी, हे तिन्ही जोडलेले बरं का, लक्ष द्या. राग, भय, क्रोध. आणि गीतेमध्ये 2-3 वेळा वाक्य आलेलं आहे, वीतराग भय. राग आणि भय याचा काय संबंध असू शकतो? आसक्ती आणि भय.
तसा याचा संबंध आपण करू शकतो. जरा विचार करा. रागामुळे आसक्ती, रागामुळे भय म्हणजे काय? म्हणजे असं आहे की ज्या वस्तूमध्ये माझी आसक्ती आहे ती जर वस्तू सुटली, तुटली, फुटली किंवा तुटण्याचं भय, सुटण्याचं भय आहे की नाही? जर वस्तूमध्ये रागच नसेल तर मला काही भीती नाही, कुठेही जाऊ. पण आता मला भीती आहे की माझ्या गाडीला कोणी काही टोकर तर नाही मारणार, काही येत त्याला काय म्हणतात? खरोच. स्क्रेच हा मराठी शब्द झाला. ओरखडे. जेव्हा नवीन नवीन गाडी असते तेव्हा 10 वेळा त्याला म्हणतो. कोणी जर पाहिलं त्याच्याकडे ढाका बाद आहे. आसक्तीमुळे भीती. आसक्तीचं काय भीती? लक्ष द्या. अच्छा, ज्याच्यामध्ये माझी आसक्ती आहे, जर त्या वस्तू, व्यक्तीला दुसरं कोणी माणूस प्रेम करत असेल तर मला त्याच्यावर राग येईल की नाही? हो. पण माझं काही प्रेमच नाही त्याच्यात, मग ठीक आहे, कोणी जर ती वस्तू नेली तरी मला काही फरक पडत नाही. तर राग सगळ्या विकारांचा काय लीडर आहे, पुढारी आहे. आसक्ती आली की सगळे काही, भय, क्रोध, ईर्षा, विचार करायचा. तर यांनी काय मनामध्ये आसक्ती ठेवलीच नाहीये तर काय? विराग. वैराग्यमेवा भयम असं म्हटलेलं आहे. विरक्त माणूस कसा असतो? निर्भय असतो. वैराग्यमेवा. निर्भयता पाहिजे असेल तर विराग. पण काय लोकांना वैराग्य शब्दाच्या द्वारे भीती वाटते. वैराग्य नको. ज्याच्यामुळे आपल्याला निर्भयता मिळते त्याचीच भीती वाटते. अभये भयदर्शिन असं एक मांडव्य उपनिषद आहे. वैराग्यामुळे निर्भयता आहे, पण वैराग्याने गावतो माणूस. नको बाबा, सगळ्या वस्तू, व्यक्ती सगळ्या माझ्या आजूबाजू पाहिजे. त्याग म्हटलं की लोकांना जरा काय धडपड येतात. तर इथे म्हणतात भीत राग भय क्रोध. राग भय क्रोध म्हणजे रागम च भयम च क्रोध विगता. आता याचा अर्थ आपल्यासाठी हाच आहे की राग भय क्रोध कमी केला पाहिजे. जर क्रोध आपल्याला कमी करायचा आहे, राग, तर राग कमी करा. मराठीचा राग आणि संस्कृतचा राग. क्रोध म्हणजे मराठीचा राग. मराठीचा राग कमी करायचा आहे तर संस्कृतचा राग कमी करा. असं जोडा. जेवढी जास्त आसक्ती तेवढा जास्त. याप्रमाणे निर्विकार तो होतो. इथे वितराग भय म्हणजे काय? निर्विकार. तर पहिल्या ओळीमध्ये समत्व, दुसऱ्याच्या निर्विकार. आता तो समाजामध्ये वावरत आहे, विचरण करत आहे. आता विचरण करताना तो किती सावध आहे याचं वर्णन पुढे आहे. विचारलं ना अर्जुनाने, किमासीत व्रजेत किम. व्रजेत किम तो कसा काय राहतो? पुढच्या श्लोकामध्ये पहा. यस्सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यस्सर्वत्रानभिस्नेहः तत्तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित झाली आहे असं समजलं पाहिजे. जोपर्यंत हे लक्षण आपल्यामध्ये लागू होत नाही, दिसत नाही, तोपर्यंत प्रज्ञा आपली स्थिर झाली नाही असं समजतं.
कस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्यामुळे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कोणाची प्रज्ञा प्रतिष्ठित आहे? त्यामुळे अशा माणसाची. त्यामुळे हा कोण आहे, हा माणूस काय करतो, कसा राहतो? तर म्हणे यह सर्वत्र अनभिस्नेह. लक्ष दिलं नाही का? सर्वत्र म्हणजे तो सगळीकडे जातो. अत्र म्हणजे इथे, तत्र म्हणजे इथे, आणि सर्वत्र म्हणजे सगळीकडे. तर असं नाही की एका गुफेमध्ये बसलेला आहे, गुहेत सगळीकडे तो विचरण करत आहे, लोकांची भेटत आहे सर्वत्र. इथे या मुनी शब्द दिला शंकराचार्यांनी. यह शब्द दिला. यह म्हणजे जो कोणी, आणि जो म्हणजे कोण? तो म्हणजे तो स्थितप्रज्ञ. शंकराचार्यांच्या मुनी शब्द दिला. जो मुनी, एक असा मुनी आहे जो जंगलामध्ये राहत नाहीये, अगदी समाजामध्ये लोकांमध्ये तो राहत आहे सर्वत्र. पण काय आहे, सगळीकडे फिरत असताना अनभिस्नेह. अनभिस्नेह. स्नेह म्हणजे काय? प्रेम किंवा आसक्ती. अभिस्नेह म्हणजे अति प्रेम, अति आसक्ती. अभितः स्नेह. स्नेह शब्द जो आहे ना, त्याचा एक अर्थ असतो चिकटणे. स्निग्ध म्हणतो, स्निग्ध पदार्थ. तुपाला सुद्धा म्हणतात होते स्नेह आयुर्वेद. तर मनामध्ये चिकटण्याची वृत्ती, त्याला काय म्हणून? स्नेह, स्निग्ध वृत्ती. तर अभिस्नेह म्हणजे अति. अति आणखी अनेक गोष्टींमध्ये आपलं मन चिकटतं. कुठे कुठे मन चिकटलेलं आहे, त्याची यादी आपण केली तर एक वही कमी पडते. एवढे वस्तू, व्यक्ती आहेत ज्याच्यामध्ये आपलं मन चिकटते. तर अभिस्नेह याला म्हणतात. आता इथे काय म्हणतात? अनभिस्नेह. विरुद्ध. अभिस्नेह नाहीये तर काय म्हणजे अनभिस्नेह. ज्याच्यामध्ये अति आसक्ती नाही. हा अनभिस्नेह शब्दाचा अर्थ फार सुंदर आहे. म्हणजे आता कोणी म्हणेल की काय तो अगदी निष्ठुर आहे का? कारण प्रेमच नाही त्याच्यामध्ये. अनभिस्नेह म्हणजे तर म्हणजे असा तो निष्ठुर नाहीये, वृक्ष नाहीये, पण त्याच वेळेस तो आसक्तही नाहीये. म्हणजे अशी एक वेगळी स्थिती आहे. सगळ्यांसाठी प्रेम आहे, पण सगळ्यांसाठी आसक्ती नाही. लक्षात राहिला? प्रेम आणि आसक्तीमध्ये थोडासा फरक आहे. सामान्य माणूस दोघांना एकच करतो. पण गुरुदेव छान म्हणायचे की ही लव्स एव्हरीबडी बट ही डझंट गेट अटॅच्ड टू एव्हरीबडी. सगळ्यांशी प्रेम करणं वेगळं आणि सगळ्यांमध्ये आसक्त होणं वेगळं. त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे मुलांसाठी. त्यांनी पत्र लिहिले आणि त्या पुस्तकाचं नाव आहे आय लव्ह यू. आणि त्याच्यामध्ये लव आणखी अटॅचमेंट, प्रेम आणि आसक्ती याचं इतकं सुंदर विश्लेषण केलं आहे. अगदी बारीक अंतर आहे प्रेम आणि आसक्ती. दोघांमध्ये काय फरक आहे? हा हे पहा, साधू महात्मे संत ते सगळ्यांशी प्रेम करतात. आता गुरुदेवांबद्दल किंवा गुरुजींबद्दल सगळ्यांना काय वाटतं? आमच्याशी खूप प्रेम करतात, आमच्याशी खूप प्रेम करतात. आणि सगळ्यांना हे वाटतं की आमच्याशी खूप प्रेम करतात. गंमत आहे. सगळ्यांना आम्हाला ओळखतात, सगळ्यांना ओळखतात. आम्हाला फोन करतात, सगळ्यांना फोन करतात. प्रेम असणं वेगळं आहे. आसक्त होणं म्हणजे काय? तिथेच अडकून पडणं आणि त्याला सुखाचं सोर्स पाहणं. आसक्तीमध्ये आनंदासाठी आपण पराधीन होतो. मी आसक्त झालोय म्हणजे काय? पूर्णपणे गुंतलेलो आहे. तर ती वस्तू तुटली, ती व्यक्ती गेली तर मी दुःखी होतो. म्हणजे मी तिथे काय होतो? आसक्त.
म्हणून काय म्हणतात, प्रेम सगळ्यांशी करा पण आसक्त सगळीकडे नका. जसं उदाहरण दिलं गंगेचं उदाहरण दिलं. ती सगळ्यांना काय पाणी देते पण ती वाहत जाते ना, राहत नाही, टिकत नाही काय. जैसी वाहे गंगा तैसे त्याचे मन है ना, तुकाराम महाराजांचे 12 अभंगापैकी एक अभंग. तर अनविस्नेह आसक्ती, जसं धृतराष्ट्र जो आहे ना तो आसक्त होता, दुर्योधनामध्ये आसक्त. आसक्तीमुळे काय होतं, आपला जो विवेक आहे ना, विवेक लुप्त होतो. आपण पक्षपाती होतो, तटस्थ राहतो. आसक्तीमध्ये हा दोष आहे. पण जर प्रेम आहे तर त्याच्यामध्ये प्रेम व्यापक आहे, आसक्ती सीमित आहे. आसक्ती आपल्याला आंधळी करते, प्रेम डोळे उघडते. प्रेम भगवंताकडे नेणार अशी वृत्ती, पण आसक्ती संसाराकडे नेणार. आधी मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलंय, जेव्हा आपण देवाशी प्रेम करतो तर त्याला काय आपण म्हणतो, भक्ती. पण घराशी प्रेम करतो त्याला काय म्हणतो, आसक्ती. कोणी असं म्हणतं का हा घर भक्त आहे, घरामध्ये आसक्त आहे. पत्नी भक्त आहे आणि पत्नीमध्ये आसक्त आहे. पण गुरुमध्ये भक्ती आहे, गुरु भक्त आहे, गुरु आसक्त असं नाही. तर जेव्हा प्रेमाचा विषय संसार होऊन जातो मग त्याला काय आपण आसक्त. तर इथे म्हणतात की हा जो ज्ञानी पुरुष आहे हा असा शुष्क नसतो, कोरड्या दगडाप्रमाणे त्याच्या मनामध्ये भरपूर प्रेम आहे. पण सगळ्यांसाठी समत्व आहे. तर अनभिस्नेह असा शब्द आहे. तर यस्सर्वत्र अनभिस्नेह तत्तत्प्राप्य शुभाशुभम. त्याला शुभ अशुभ दोन्ही प्रकारची परिस्थिती येते. तर शुभ परिस्थितीमध्ये अति काय प्रेम करत नाही किंवा चिकटून राहत नाही. असा कोणीच ज्ञानी नाही ज्याच्यामध्ये फक्त शुभच परिस्थिती आहे. शुभ अशुभ दोन्ही. कुठे त्याचं स्वागत होतं, कुठे स्वागत होत नाही. कुठे लोक मानतात, कुठे मानत नाही. रामाच्या जीवनामध्ये, कृष्णाच्या जीवनात सुद्धा असणार नाही. तर शुभ अशुभ परिस्थिती तत्तत् शुभम अशुभम लब्ध्वा न अभिनंदती न द्वेष्टी. न अभिनंदती, अभिनंदन म्हणजे हर्ष. संस्कृत में एक शब्द आहे हर्ष. अति हर्ष होत नाही. वा 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 मला पाहिजे, छान, सगळे लोक भेटले. आणि जर अशुभ परिस्थिती मिळाली तर रडत बसत नाही तो, द्वेष करत नाही. न द्वेष्टी. 12व्या अध्यायात सुद्धा शब्द येतात ना, यो न हृष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षति. एक बैलेंस्ड, समतोल. न अभिनंदति न द्वेष्टी तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. त्याची प्रतिष्ठा आहे, प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता या श्लोकामध्ये काय भगवंताने सांगितलं की सगळीकडे तो विचरण करतो आणि वेगवेगळ्या विचित्र परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये येतात हे मानतो. पण तो सगळ्यामध्ये समर्थ. त्याच्या आधी आपण पाहिलं की तो विरक्त असतो, विरागी. पण एक लक्षात घ्या, जो साधक आहे ना, साधक सुद्धा विरागी आहे, वीतरागी आहे. साधक सुद्धा काय काही प्रमाणात सम राहतो, पण त्याची समता परत काय विचलित होऊ शकते. याची समता स्थिर आहे का? कारण याला आत्म्यामध्ये आनंद मिळत आहे, आत्म्यामध्ये तो स्थिर झाला आहे. साधकाचं वैराग्य किंवा समता साधनेच्या द्वारे त्यांनी ती प्राप्त केली. साधना थोडी कमी पडली की त्याची ते मनस्थिती काय होती, डगमग. फरक आहे, पण तो त्याच मार्गावर आहे, त्याची वाटचाल तिकडे आहे. आपल्या मनावर सुद्धा वैराग्य येतो, पण तो आत्मज्ञानामुळे वैराग्य नाहीये,
हा दुःखामुळे म्हणा काही इतर कारणामुळे म्हणा, आणि म्हणून तो टिकत नाही. त्याला काय म्हणतात स्मशान वैराग. स्मशानामध्ये गेल्यावर सगळे लोक विरक्त होतात. शरीर काय, शरीर तर मरणार आहे. हाड जले दो लाकडी, केस जले दो घास. गवताप्रमाणे सगळे. आणि तो घरी येतो, स्नान वगैरे करतो, मग भूक लागते छान. किंवा लोक तर रस्त्यामध्ये परत कचोडी पकोडी विसरतात. ते वैराग्य स्थिर का नाही राहत? कारण ते ज्ञानमूलक नाहीये, ज्ञानामुळे नाही. आता पुढे चला. पुढच्या श्लोकामध्ये त्याचं एक वेगळं लक्षण, हा ज्ञानी कसा आहे तर म्हणे संयमित आहे. आता पुढच्या याच्यामध्ये संयम हे एक लक्षण सांगतो. संयम म्हणजे काय? मनावर ताबा. इथे छान उदाहरण दिलं आहे. यदा संहरते चायम कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा स्थित आहे. त्यांना ऐकू येत नाही म्हणून ते नंतर. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची बुद्धी स्थिर आहे. कुठे स्थिर आहे? टीव्हीवर आहे, तत्वामध्ये आज्ञामध्ये स्थिर आहे. हे परत लक्षात घ्या. अच्छा, असा हा तत्वज्ञानी पुरुष संयमित जीवन जगतो. अच्छा, म्हणजे संयम म्हणजे काय? कसं काय संयम आहे? त्याचे उदाहरण दिलं आहे, दृष्टांत. म्हणजे कूर्म अंगान इव. कूर्म म्हणजे कासव. कासवाचं काय गुण आहे की जेव्हा तो पाहतो की काही धोका आहे तर लगेच आपले अंग अवयव काय आतमध्ये असं ओढून येतो. आणि नुसतं त्याचं काय आहे, पाठ दिसते, आणि ती पाठ फार कडक असते, कठोर. त्याच्यावर किती आघात केला तरी काही होत नाही. म्हणून त्याने आधीच्या काळात ढाल बनवायचे, ढाल त्याच्या पाठीने. तलवारचं किती त्याच्यावर आघात केला तरी त्याच्यावर परिणाम होतो. तो एकदम काय सुरक्षित कवच. जर कोणी प्राणी त्याच्यावर आक्रमण करत आहे, काही करायचं, लगेच तो आपल्या इंद्रियांना संहरते. संहरते म्हणजे काय? ओढून घेतो, खेचतो स्वतः. आणखीन स्वतःला वाचवतो. म्हणजे काय? संयमित. तो आपल्या इंद्रियांना संयमित करतो. म्हणजे त्याचप्रमाणे हा ज्ञानी सुद्धा जेव्हा जगामध्ये वावरत आहे, विचरण करत आहे, आणि जर त्याला वाटलं की इथे गेल्याने किंवा याच्या बरोबर बोलल्याने किंवा हे पाहिल्याने माझं संयम काय तुटेल, तर लगेच आपल्या इंद्रियांना तो परावृत्त ओढतो, संवरण करतो. त्याचं मराठीमध्ये संवर्धन म्हणजे इंद्रियांपासून आवरून घेतो असं. आणि इथे धोका आहे, खतरा आहे, ते लिहिलं असतं ना, 440 वोल्ट स्पर्श करू नका, नाही तर नुसते काय हाड. त्याचप्रमाणे या ज्ञानी पुरुषाला हे माहीत आहे कुठे गेल्याने माझ्या मनाची शांती बिघडेल, तर तो लगेच त्या इंद्रियांना ओढून देतो. त्याचा इंद्रियांवर ताबा आहे. आता जो सामान्य उदाहरण जर द्यायचं झालं तर डायबिटीज आहे, आणि जर लाडू पुरणपोळी लगेच
तो चांगला म्हणजे पेशंट आहे, तो चांगला, तो काय करतो, संवर्ध तिकडे पाहत नाही किंवा स्पर्श करत नाही. जर त्याचा संयम असेल तर, नाही तर तो काय म्हणतो ठीक आहे, एक गोळी जास्त घेऊन पण लाडू सोडणार नाही. पण हा ज्ञानी कसा आहे म्हणजे संयम. सध्या आपलं जीवन कसं झालेलं आहे, इंद्रियांप्रमाणे आपलं मन चालत आहे, पण त्याचं जीवन कसं आहे, त्याच्याप्रमाणे इंद्रिया चालत आहे की नाही. गाडीवर जोपर्यंत आपलं संयम आहे, आपला ताबा आहे, तोपर्यंत ती गाडी आपल्याला व्यवस्थित. ऍक्सिडेंट होतो म्हणजे काय होतो, त्या गाडीच्या ताब्यात आपण. ब्रेक फेल, जात आहे, पोलीस त्याला थांबवत आहे, अरे तुझ्याकडे लाईट नाहीये, हे नाहीये, ते नाहीये, कोणी बाजूला ब्रेक नाहीये. जेव्हा ब्रेक नाही तेव्हा मग काय, त्या गाडीच्या ताब्यात आपण. हे इंद्रिय म्हणजे काय, घोडे आहे ना, घोड्याप्रमाणे त्यांच्यावर आपण ताबा मिळवला पाहिजे, तेव्हाच प्रज्ञा प्रतिष्ठित होईल. अच्छा, हे कासवाचं उदाहरण इथे दिलं आहे, तुम्हाला माहित असेल प्रत्येक मंदिरामध्ये आहे ना, त्या दारावरच कासव असतं. प्रतीक आहे, कशाचा प्रतीक, संयमाचा. म्हणजे आता जेव्हा तुम्हाला देवाचं दर्शन करायचं आहे तर सगळ्या इंद्रियांना काय आवरून घ्या, इकडे तिकडे लक्ष देऊ नका, तेव्हाच तुम्हाला देवाचं दर्शन. नाही तर इकडे देवालाही पाहत आहे, इकडे चप्पलाकडे लक्ष आहे, चप्पल आहे की नाही, तर म्हणायचं नाही. संयम. त्याचप्रमाणे समुद्र मंथनाच्या वेळेस भगवंताचा एक कूर्मावतार झाला माहिती, मोठा कासवाचं रूप घेतलं. कारण तो जो मंदराचल पर्वत आहे तो खाली जात होता जेव्हा मंथन होत होतं. तर देवाने विचार केला, अरे ती जी रवी आहे, रवी ज्याच्या घुसळत आहे, ती जर पडून जाईल तर मंथन कसं. भगवंतानी मोठ्या कासवाचा अवतार घेतला, आणखी आधार उभा. तर कासव कशाचं प्रतीक आहे, आधाराचं सुद्धा, अधिष्ठान, आधार. तर इथे त्याचा काही संबंध नाहीये, पण उदाहरण तुम्हाला. तर यदा संहरते चायम कूर्मोंगानी वस. गुरुजी इथे विनोद करतात, म्हणे इथे एक शब्द आहे, यदा संवरते चायम. लगेच लोकांना कळला. म्हणे गीता वाचून मला हे समजलंय की भगवान कृष्ण सुद्धा चहा पीत होते आणि ते चायम शब्द आलेला आहे, अमृत तुल्य चहा. चायम म्हणजे च अयम, चायम त्या संधीत. यदा संवरते च अयम कूर्म, हा जो कूर्म आहे, हा कूर्म काय आपल्या इंद्रियांना आवडतो. त्याचप्रमाणे हा ज्ञानी इंद्रियाणी इंद्रियार्थेभ्य. त्याचप्रमाणे हा जो ज्ञानी आहे, इंद्रियेभ्य म्हणजे काय, इंद्रियांचे विषय. इंद्रियार्थेभ्य, इंद्रियार्थ, अर्थ म्हणजे काय, विषय. कशात, इंद्रियांचा जो अर्थ आहे म्हणजे इंद्रियांचा जो विषय आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध, याला इंद्रियार्थ म्हणतात. तर इंद्रियार्थापासून इंद्रियांना तो आवडतो. इंद्रियार्थेभ्य इंद्रियाणी संवर्ते. हे पहा, विषय तर नेहमीच आपल्या समोर राहते. आता आपल्यालाच आपल्यावर ताबा ठेवायला पाहिजे. असं आपण म्हणू नाही शकत की विषय माझ्यासमोर येणारच नाही तेव्हा मी संयम करीन, असं होईल का काय. फक्त मग एक डोळे उठून बस, विषय समोर येणार. डोळे उघडून मग संयम करायचा, त्याच्यावरच आहे ना साधना. तर इथे म्हणतात की इंद्रियांचे विषय तर समोर आहे, पण तो जे अनुकूल विषय आहे तोच ग्रहण करतो. प्रतिकूल विषय आले की
इंद्रियांना एकदम संयमित ठेव. भद्रम कर्णे शृणुयाम देवा. भद्रम, कारण विषय तर राहतीलच, पण विषयांमध्ये तो दोन भाग करतो. एक माझ्या साधनेच्या अनुकूल विषय आणि साधनेच्या प्रतिकूल विषय. प्रतिकूल विषय आले की संवाद, जसं तो कासव. असं नाही की तो पाण्यामध्ये जातच नाही. अच्छा, आता इथे एक आणखी अर्थ आहे. हे जे उदाहरण दिलंय याचा एक अर्थ असा आहे की हा जो कासव आहे ना, हा कासव पाण्यामध्ये सुद्धा राहतो, आणखी जमिनीवर सुद्धा. त्याचा अर्थ फार छान केला की ज्ञानी पुरुष जे आहे ते एकांतामध्ये सुद्धा राहतात, आणखी समाधामध्ये सुद्धा. काही ज्ञानी पुरुष म्हणतात आता 4 महिने आम्ही बाहेर येणार नाही. 4 महिने काय एकांत, मग बाहेर. तर जलचर थलचर कूर्म आहे. तो प्रवृत्ती सुद्धा तो करतो, निवृत्ती सुद्धा करतो ज्ञानी. म्हणून आपण पाहतो समाजामध्ये दोन्ही प्रकारचे लोक आहेत. चिंतन जेवढं तुम्ही कराल तेवढं याच्यामध्ये नवीन नवीन अर्थ मिळतो. ठीक आहे. याप्रमाणे एक एक लक्षण सांगितलं. मनावर ताबा. आता पुढच्या श्लोकामध्ये सुद्धा याचं स्मरण आहे. फक्त मी श्लोक वाचतो. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. विषया विनिवर्तन्ते तर फक्त शाब्दिक अर्थ सांगून पूर्ण करतो. उद्या सविस्तर आपण पाहू. इथे आता एक असा प्रश्न आला की म्हणे काही लोक विषयांचा त्याग करतात, फक्त ज्ञानी लोकच करतात असं नाही. विषयांपासून परावृत्त होणारे अनेक लोक आहेत. त्याला म्हणतात विषया विनिवर्तन्ते. विषयाकडे पाहत नाहीये, विषयामध्ये गुंतत नाही. तर त्यांना सुद्धा ज्ञानी म्हणू का? त्याच्यामध्ये जो विषयाकडे पाहत नाहीये आणि हा जो ज्ञानी आहे हा सुद्धा विषयाकडे पाहत नाहीये, दोघांमध्ये काय फरक आहे? छान सांगितलं की विषया विनवर्तन्ते निराहारस्य. तो आहरण करत नाहीये, जो सामान्य माणूस आहे, विषयाकडे पाहत नाहीये. पण काय आहे, त्याच्या मनामध्ये त्या विषयाबद्दल जी आसक्ती आहे ना ती अजून आहे. रसवर्जम, तो रस घेत नाहीये पण रस त्याच्या मनामध्ये अजून आहे. आता असं डॉक्टर लोक जेव्हा आपल्याला म्हणतात हे खाऊ नका, हे पिऊ नका, तर आपण सुद्धा विषयाविनिवर्तन ते होतो. मी पाहणार नाही, आईस्क्रीम खाणार नाही, कारण डॉक्टरनी काय नाही. आमरस खाणार नाही, डॉक्टरनी नाही सांगितलं. पण याचा अर्थ असा नाहीये की त्या रसाबद्दल रसबुद्धी संपलेली आहे. 4 दिवस जाऊ द्या, मग दुप्पट. तर याला काय आपण म्हणू, तात्पुरतं त्यांनी काय त्या विषयाचा त्याग केला, पण त्या विषयामध्ये रसबुद्धी, आनंदबुद्धी, सुखबुद्धी आहे. रसवर्जन, रस तर तो घेत नाही सध्या पण आहे. अच्छा, आता त्याच्यामध्ये तो रस जो आहे आसक्ती ती केव्हा जाईल? तर म्हणजे परम दृष्ट्वा निवर्तते. जेव्हा तो उच्च परमात्म्यामध्ये जेव्हा त्याला आनंद मिळू लागेल तेव्हा मग त्या विषयामध्ये जो रस आहे तो त्याचा जाईल. कोणाबद्दल सांगितलंय? जो साधक आहे.
कळलं का? ज्ञानी पुरुष काय, तो सुद्धा विषयांचा त्याग करतो मनापासून. चला असं आहे. आणि आपण लोक जो त्याग करतो तो वरून थोड्या वेळासाठी. आता लोक शिबिरामध्ये जातात, हा तिथे काही अगदी संयमित राहतात, सिद्धवाडी वगैरे मध्ये. पण काय शिबिर संपलं की आधी त्या शिबिराचा काही फायदा जास्त झाला नाही, विरक्ती आली पाहिजे. तर परम दृष्ट्वा निवर्तते. जर त्या साधकाने परम वस्तूचं ज्ञान मिळवलं तर मग ती आसक्ती कमी होईल. तर याप्रमाणे इथे फरक सांगितला आहे. ते शंकराचार्य म्हणतात, यद्यपि विषय उपलक्षितानी विषय शब्दवाच्यानी इंद्रियाणी, यद्यपि म्हणजे जरी त्यांनी विषयांचा त्याग केलेला आहे तरी त्याच्या मनामध्ये अजून आसक्ती आहे. म्हणून एकाला म्हणतात त्याग आणि एकाला म्हणतात वैराग्य, असे दोन शब्द आहेत. आपण त्याग करतो पण आपण वैराग्य आपल्यामध्ये आले फरक आहे. पण त्याग करता करताच वैराग्य. त्याग म्हणजे जणू काही दहावी वर्ग आहे, वैराग्य म्हणजे PhD. मनाला काय सोडण्याची सवय लागली की मग तो काय म्हणतो, मग त्याच्या मनामध्ये येत. तर असा हा जो साधक आहे, सिद्ध आहे, तो विरक्त आहे. याप्रमाणे इथे वेगवेगळे त्याचे लक्षण सांगतात. किती लक्षण झाले असतील? तो आत्मानंदी आहे पहिला, मग निष्काम आहे, मग समत्व आहे, मग निर्विकारी आहे, मग संयम आहे. हे सगळं जसा प्रश्न त्याप्रमाणे उत्तर आहे. हे श्लोक तुम्ही परत वाचा. हे 4 श्लोक आपण परत वाचू. म्हणजे काय तुम्हाला पाठ परत आपण वाचू. अर्जुन उवाच, बरोबरच म्हणून, स्थित प्रज्ञस्य समाधिस्तस्य केशव स्थितधीतिं प्रभाषेत किमासीत व्रजेत किं. श्री भगवान् उवाच, यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते दुःखेष्वनुद्विग्नमनाः वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते. तत्प्राप्य शुभाशुभं नाभिनन्दति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.